कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचं 1981 साली अनावरण करण्यात आलं. मात्र ज्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली, बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घालवलं, संपूर्ण आयुष्य समाजाच्या उद्धारासाठी अर्पण केलं, अशा या महापुरुषाच्या पुतळा परिसराची दुरवस्था झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात तण वाढलाय. रात्रीच्या वेळी या परिसरात मद्यपींचा वावर असतो. अस्वच्छता झाल्यानं या परिसराला कुणी वाली आहे का नाही असा सवाल नागरिक विचारतायत. पुतळ्याचा रंगही गेलाय. या परिसराच्या दुरवस्थेबाबत संविधान युवा प्रतिष्ठान, आंबेडकरवादी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रार केली. मात्र महापालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे परिसराची स्वच्छता आणि पुतळ्याचं सुशोभीकरण झालं नाही तर याविरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिलाय. याच्या अगोदर देखील आम्ही वारंवार महानगरपालिकेला निवेदनाद्वारे कल्पना दिलेली आहे. शाहू फाउंडेशनचं आपलं एक त्या ठिकाणी निवेदन त्यांना दिलेलं आहे की या ठिकाणी आपण सुशोभीकरण करावं, महापुरुषांच्या पुतळ्याची डागडुजी करावी. तरी आजपर्यंत कोणतीही दखल महानगरपालिकेनं घेतलेली नाही. यापुढे आम्ही एक निवेदन देऊ आणि जर या ठिकाणी हा ओपन बार आणि या परिसराचं जर का महानगरपालिकेनं सुशोभीकरण करून हा परिसर स्वच्छता नाही जर केली तर एक भविष्यामध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल. कोल्हापुरात राज्याच्या विविध भागातून अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळं महापुरुषांच्या पुतळ्यांची रंगरंगोटी आणि पुतळा परिसर महापालिकेनं नेहमी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे.